नमस्कार. चला तर बघूया आपण आजची गोष्ट फुटलेल्या चपलेचा प्रवास. एके खेड्यात राहणारा अमल नावाचा गरीब मुलगा रोज 5 किलोमीटर चालत शाळेत जायचा. त्याच्या पायात एकाच ठिकाणी शिवलेली जुनी फाटकी चप्पल होती. एक साईड कधीच तुटलेली. पावसात चिखल होत असे, उन्हात पाय भाजत, पण अमोलचं लक्ष मात्र अभ्यासाकडे होतं. शाळेतली काही मुले त्याची थट्टा करायची, ए फुटक्या चपलेवाला, तुझं भविष्यसुद्धा असंच फुटलेलं दिसते. अमल फक्त हसायचा आणि म्हणायचा, ही चप्पल तुटलेली असली तरी माझं ध्येय नाही. त्याच्या शिक्षकांनी त्यातली जिद्द ओळखली, त्याला अभ्यासात मदत केली. अमोलने अभ्यास, काम आणि चिकाटी यांच्या जोरावर शिष्यवृत्ती मिळवली. कॉलेजमध्ये टॉप केला आणि पुढे UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी झाला. त्याच्या नियुक्तीच्या दिवशी त्याने एक फोटो शेअर केला, त्याच्या जुन्या फुटलेल्या चपलेचा. खाली लिहिलं होतं, माझ्या यशाची खरी गुरुकिल्ली हे पाय, ही चप्पल आणि तो संघर्ष. आपल्याला या अमलच्या गोष्टीतून, त्याच्या संघर्षातून काय शिकायला भेटलं ते जरा पाहूया. शिकवण. परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमची चिकाटी, मेहनत आणि विचार ठरवतो. संघर्ष घाबरवायला येत नाही, घडवायला येते. संघर्ष आणि प्रयत्न करत राहिलं तर यश आपलंच निश्चित असतं. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.